घरा आले ते कृपाळू, घरा आले ते कृपाळू. सांभाळिले 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 या अनाथा, सांभाळिले या अनाथा. घराले घरा आले ते कृपाळू, घराले ते कृपाळू. निळा केला निळा केला केला निळा पावन, केला निळा पावन. हात जोडून या कर चरणी ठेविला माथा, चरणी ठेविला माथा. जोडून या कर ठेविला माथा, चरणी ठेविला माथा. परिसार विनंती माझे पंढरीनाथा,
सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत प्रस्तुत प्रसंगी कुकाणा नावाच्या गावामध्ये दक्षिणमुखी मारुतीची प्राणप्रतिष्ठा आयोजक सगळी कोकणाची गावची समिती विशिष्ट कुणाचं गावातलं नाव घेत नाही, कारण मी माझ्या बायकोचं सुद्धा नाव लवकर घेत नाही. उपस्थित सर्व श्रोते सज्जन, थोडासा परिहार मला आलेलं आमंत्रण. सुंदर मंडपाची व्यवस्था वायुनंदनवालेची, आमच्या सुभाष भाऊंचा मंडप, साऊंड सिस्टीम, माऊली महाराज, पवार महाराज, गणेश महाराज यांची उपस्थिती, सर्व टाळकरी, वारकरी, माळकरी, विनेकरी, पहारेकरी, मलंगाचार्य, समाधी वादक, समोर बसलेले, लांब बसलेले, गुडघेवर केलेले, वाटेवर बसलेले, मांडे घातलेले, जागे असलेले, डुलके घ्यायलेले, जेवलेले, उपाशी असलेले, सतत कीर्तनाला येतात ते, जे आजच आले ते, जे कधीच येत नसतात ते, जे येणाऱ्याला येऊ देत नाही ते, आणि असा धार्मिक कार्यक्रम गावात चालू असल्यावर जे पालते पडतात ते, अशा सर्वांना धन्यवाद. कीर्तनाला आरंभ करत असताना दोन गोष्टीचा खुलासा झाला पाहिजे. व्यासपीठावर मंचावर मोठी मोठी मंडळी आहेत, त्याच्यामध्ये अभंग साहेब आहे, गडाख साहेब आहे, गोलार साहेब आहे, गव्हाणी साहेब आहे, ज्यांनी माझ्यावर जीवापाड प्रेम करून जिल्ह्यामध्ये मोठा उत्सव केला नागी बाबा परिवाराने. त्या परिवाराचे सर्व कडूभाऊ आहेत, ते सगळी परिवाराची तरुण मंडळी उपस्थित आहेत. माझ्यासोबत पाथर्डीहून आलेली जय श्रीराम सेवा सत्संग तिथली मंडळी, आमचा अमोल वगैरे आलेले सगळे, सर्वांना वंदन करतो आणि पुढे चलतो. मॅडम आले तिकडून, हे सगळी परिवारातली माणसं आहेत सगळे. आणि मग आणखीन एक गोष्ट मला मोकळी बोलावी वाटते ती अशी की कथा कीर्तन चालू असल्याच्या नंतर एवढा मोठा मंडप आयोजकाने टाकल्याच्या नंतर सुद्धा बाहेर कसं बसावं वाटतं याचा प्रश्न मला अजून पडला. आणि माणसाला बाहेर बसत जाऊ नये. सुंदर आयोजन केलं, प्रसन्न वातावरण आहे आणि अतिशय लक्ष देऊन ऐका. फक्त पीठ चली आहे, पुन्हा तुम्ही वाजवा. आता दोन गोष्टीचा खुलासा करा. हरे सगळ्यांना ऐकू येते चांगलं, असं गोई करीत नाही डोक्याला. ओके, अच्छा, लक्ष द्या. मला सांगा, विश्वामध्ये रामानं जास्त कामं केली का हनुमानानं जास्त केली? हनुमान. तुम्ही बोलले तर कीर्तन करीन, नाही तर मी गावाकडे जाईन. हनुमानानं जास्त कामं केली का रामानं जास्त केली? रामाची पळवून नेलेली बायको कुणी आणून दिली? लक्ष्मणासाठी संजीवनी उठी कुणी आणली? बायकोचा शोध कुणी केला? लंका कोणी जाळली? आणि उदो कोणाचा झाला? कार्यकर्ते तसेच मेले, नेते मोठे झाले. मला माफ करा, मी कुठल्या पक्षाचं नाही, माझा एक लक्षात येते, फक्त लक्ष देऊ नये. हनुमान मोठा का राम मोठा? मोरे मन प्रभु अस विश्वासा. चौपाई राम राम ते अधिक राम करिदासा. मोरे मन प्रभु हस विश्वासा. रामापेक्षा रामाचा इकडून वाढवा. रामापेक्षा रामाचा दास मोठा. लक्षात येते? लक्षात येते? बर. बायको मोठी का नवरा मोठा? हसायला काय झालं? खरं बोललं की हसत करतात. मंडळी मोठी. आता अजून एक मला सांग, लग्न झाल्याबरोबर
वर्षभर बायको नवऱ्याचं ऐकते, इतकं ऐकते मला, ऐकू नाही तितकं आहे. तेवढं जर म्हणलं ना आईची काळजी घेत जा, बस. कुणाचे कुणाचे आईचे, कुणाच्या तुमच्या. एक वर्षभर बायको नवऱ्याचं इतकं ऐकते त्याला सीमा नाही, आणि एक वर्ष झालं लॉकी 2 वर्षाचं हे प्रकरण पूर्ण झालं की 3ऱ्या वर्षापासून दोघंही एकमेकाचं ऐकत नाहीत. ह्यांचा कालवा झालेले लोक ऐकत. सोच बदलो, देश बदलो. अतिशय शांत चित्ताने श्रवण करा. हनुमानजी मोठे आहेत का रामजी मोठे आहेत असं सांगताना मला हनुमानजी सांगायचे का? हनुमानाची प्राण प्रतिष्ठा, बरोबर आहे. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, हनुमान के बिना. चले श्री राम के बिना, राम चले ना हनुमान के बिना. दुनिया चले श्री राम के बिना, हनुमान के बिना. जब से रामायण पढ़ी है एक बात मैंने समझ ली है, सीता मिले न श्री राम के बिना. बरोबर है. सीता मिले न श्री राम के बिना, अरे पता चले न हनुमान. भाऊ राम सीतेला घेऊन येईल पण पत्ता कोण ओळखेल? हनुमान. बर, आता इथं बसलेले सगळे हनुमानाचे भक्त आहेत का? महाराज काय होतं माहिती आहे का, काही काही ठिकाणी इथं तरी अगोदर ठरलंय, कोकानावाल्यांनी ठरवलंय की हनुमानाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करायची, म्हणून एवढा मोठा उत्सव. बरोबर आहे, बरोबर आहे. एका गावामध्ये काय झालं, मंदिर बांधलं 3 कोटी रुपयाचं. किती कोटी? मनाला आपल्या बापाचे पैसे 3 कोटी रुपयाचे. आणि मंदिराचं बांधकाम करताना अभंग साहेब, मंदिराचं बांधकाम करताना अडचण अशी झाली की बांधकाम पूर्ण झालं पण कोणची मूर्ती बसवायची हे मंदिर बांधल्यावर ठरवायचं. गावकरी असे निश्चय नव्हते. मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं आणि मग सगळ्या कमिटीने मीटिंग घेतली आणि म्हणले रामाची मूर्ती बसवू. दादा रामाची मूर्ती बसवू म्हणूस तर जे कृष्णावाले होते का ते म्हणले राम जर आला तर एका टोल्यातच राम बिलतो बसल तर मूर्ती फक्त कृष्णाची. पण कृष्णावाल्याला चोर आला जोपर्यंत तवर तर श्रावण महिना होता. भजन करी महादेव, वसंत महादेवच. महादेवाले पेटले तर एक धरीला हा चित्ती आम्ही रकुमाई. विठ्ठलवाले म्हणजे बास, आता विठ्ठलवाल्याचा मोसम असतो त्यांचं खंडेरायाच्या नावामध्ये. मग खंडोबावाली म्हणजे ते वाचतात. तुम्हाला सांगू का, मला प्रत्येकाचा देव वेगळा आहे. काही जणांना भजन आवडते, काही जणांना पिक्चरचे गाणे आवडते, काही जणांना वेगळं आवडतं. प्रत्येकाची आवड भिन्न आहे ना. आता इथं बसले सगळे एकाच आवडीचे आहेत का भाऊ? कोणाला दाढी आवडते, कोणाला नाही आवडत, कोणाला मिशी आवडतात, कोणाला मिशी नाही आवडत, कोणाला केस आवडतात, कोणाला नाही आवडत. तुम्ही तुमचं समजून घ्या. काही जणांना गांजा प्यायला आवडतो, काही जणांना नाही आवडत. प्रत्येकाची आवड भिन्न आहे का नाही? प्रत्येकाचा देव भिन्न. लक्षात घ्या, प्रत्येकाचा देव भिन्न. आता तिथं असं झालं की देव कोणचा बसवायचा, भांडण झालं. तुम्ही बघा, काही जणांना पांडुरंगाचे गाणे आवडते. नांद तो क्या नांद तो क्या पांडुरंगा
बाईचं माझ्या देवाला संसारात देवीच्या देवळात वाट तुपाची लावली आणि सोन्याची खान मला मला काय काय गोष्ट माझं एक म्हणणं आहे एक प्लीज लिसन टू मी लक्ष देऊ नका देव अंगात असतो का येत असतो देव अंगात असतो का येत असतो अंगात असतो आणि येत असतो तो देव घाबरू नका तुम्ही काय होत नाही वाटलं बावळाटासारखे मिरच्या आणि देत मला एकदम म्हणलं बाबा मिरच्या गाडीला बांधायचे म्हणलं दुसरा महाराज वाटतं मिरच्या बांधित असते का मिरच्याचे भजे करावे सर्व माझा खाऊ घालावे एक महाराज माझ्या मनातली भावना माऊली महाराज अंतःकरणातली सगळ्यांच्या जे आयोजक मंडळी आहे ना जे तरुण बांधव माझे झेंडे घेऊन उभे राहिले होत नाही तर त्यांच्या सगळ्यांच्या चरणी व्यासपीठाकडून दंडवत कारण जोपर्यंत तरुण परमार्थात येणार नाही ना तोपर्यंत ज्ञानोबा तुकोबाचा परमार्थ तरुण होणार नाही आणि तुम्हाला सांगू दादा त्यांच्याशिवाय तुम्हाला आधार नाही लिहून घ्या ज्ञानोबा तुकोबाचे विचार जर अंगीकार नाही केला कुत्ते की मौत मरोगे याद रखो विश्वास कोणच नाही दादा ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि तुकोबाराय आमचे तुकाराम तुकाराम नाम घेता कापे ताकती बघा मला प्रत्येकाचा देव वेगळा बरोबर आहे आपला काय विषय झाला होता मंदिराचा ओके मंदिराची भांडणच भेटना एके दिवशी एक महाराज आले त्यांना विचारलं बाबा आमच्या गावामध्ये अडचण आहे म्हणजे काय मंदिर 3 कोटीच आहे पण कोणचा देव बसवायचा त्याच्यावर भांडण पण आमची इच्छा आहे सगळ्यांनी मंदिरात आला पाहिजे ते महाराज काय म्हणले मंदिर पाडा हॉटेल टाका कसं वाटलं म्हणजे वाटलं हॉटेलला जातात ना हो मला हॉटेलला जाताना जा जा पण चांगलं खा जा श्रावण आज सकाळी मला एक जण भेटला मला मला महाराज श्रावण महिना लागला तेव्हापासून आमच्या घरातली कोंबडी माझ्या समोर येऊन कॉक 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 तिला माहिती काहीच करू शकत नाही काय विषय चाललाय आपला विषय काय आपला विषय चाललाय की मंदिर तुम्हाला एक मर्म समजून घेतलं त्याच्यात हॉटेलमध्ये जातात चला 2 मिनिटात पुढे हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर एक विनंती आहे तुमच्या पायावर डोकं ठेवून की वेटर सोबत भांडणं करीत आहोत त्यांना काय तुम्हाला पैसे दिलेले नाही त्यांना काय तांदूळ दिलेले नाहीत माझ्या हॉटेलमध्ये जेवायला पाहिजे वेटरला दोघं सांगा तुला काय सांगतो भाऊ बसला तू बस की कारण माझा एक वेटर मित्र आहे तेव्हा म्हणला महाराज आम्हाला कोणी वाकडं बोललं की आम्ही भाजी थुकून देत असतो मग तुम्हाला सगळ्याला वाटतं तो पनीर टिक्का मसाला पनीर आता 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 फक्त एक विचारायचं होतं मला हनुमान मोठे का राम मोठे हनुमान ओके आता मला सांग गुरु मोठा का शिष्य मोठा आता तुम्ही सगळेजण गुरु म्हणणार बरोबर आणि वस्तुस्थिती अशी आहे गुरुच मोठा असतो पण गुरुचं मोठे पण कोणामुळे सिद्ध होतं असं शिष्य जर चांगला निघाला तर गुरुचं मोठे पण होय बाबा पोराने बापाचं नाव काढावा का बुडवावा पोराने बापाचं नाव काढावा का बुडवावा एक जण पोरग दारू प्यायचं गाठीत पडायचं पण लोक म्हणायचे कोणाचं ते नाही का ते माणूस त्याची आवला द्यायची हे नाव काढलं आणि दुसरं पोरग इथून कुकाण्याचं अमेरिकेत गेलं मोठा साहेब झालं 5 फॅक्टऱ्या टाकल्या आता त्याला विचारलं कोण आहे ते म्हणजे बॉस आहे बॉस बॉस
कुणाचं आहे काम नाही बॉस. वडिलाचं नाव गेलं पण एक वाक्य बोलू का भाऊ, माझे तरुण बांधव बसलेले, मी तुमच्या पाया पडतो. जन्मल्याबरोबर तुम्हाला तुमच्या वडिलाच्या नावानं ओळखीत होते, मला बी कळतं की हे कोणाचं पोरग आहे, फलाण्याचं आहे. पण असं कर्म करा भाऊ, जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या बापाला तुमच्या नावानं ओळखलं पाहिजे. हे कोण आहे, त्याचे वडील आहे. कर्म चांगले करा. एक दिन इसी किस्मत के कारण अरे बन को गए थे रघुराई रे, कर्म का लेख मिटे ना रे भाई, कर्म का लेख मिटे ना। चाहे हो राजा चाहे बिहारी, होकर सभी ने यहाँ खाई रे, कर्म का लेख मिटे। आणि पुन्हा मजा सांगू का, गायनाची बी मजा आहे ना, असं फेकला की आवाज लागला पाहिजे, त्याला म्हणायचं गाय. नाही तर काय काय त्याला घंटा जातो, तो माणसं उठून जाते. तुम्ही बघा खेड्यामध्ये लय खतरनाक असते, आवाज लागू नाही तर नाही लागू. वाकून टाक साडा, असं बोंबून नाही ना पाहिजे, ओरडून भजन नाही पाहिजे. भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुके ना. मला आता मला सांगा, विठोबा मोठे का तुकोबा मोठे? अडचणीचा कुठं पण आता हनुमानजीच्या यायला बसलो ना आपण सगळेजण, हनुमानजीच्या प्राणप्रतिष्ठेला सगळेजण खालच्याला एक विनंती आहे, हनुमान चालीसा किती जणाला हात पाठ आहे, हात वगैरे करावं. ज्याला पाठ आहे त्यांनी करा, तुम्हाला शपथ आहे, नसली तर ना करू ना. ओके, समोर बरं झालं, कमिटीतल्या 5-7 जणांना तरी पाठ. फक्त माझा एक प्रश्न आहे, हनुमान चालिसेमध्ये हनुमान शब्द कितीदा आला? 4दा. हनुमान शब्द 4दा. पहिल्यांदा जय हनुमान ज्ञान गुण सागर 1, दुसरा संकट ते हनुमान छुडावे 2, तिसरा जय 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 हनुमान गुसाई, चौथा जो यह पडे हनुमान चालीस. हे 4दा शब्द लक्षात येते. मला काय म्हणायचं, अजून थोडं पुढे, दान मोठा का दानी मोठा? आता समजा ह्या उत्सवाला तुम्ही 50,000 रुपये दिले, समजा दिले, समजा काय अडचण आहे. एक जण असं मी म्हणलं समजा 50 दिले, तेव्हा मला 90 त्याच्या बापाला द्यायचे. बोलाची कडी बोलाचा भात जेवून या पूर्ण तृप्त झाला. ध्यानच. समजा तुम्ही 50,000 रुपये मोठे का देणारा मोठा? देणारा मोठा. कर्णानं कुंडल भगवंताला दिली, कुंडल मोठी का कर्ण मोठा? कर्ण मोठा. शिष्याला गुरुने देव दिला, देव मोठा का गुरु मोठा? गुरु मोठा. आणि आता पुढे सांगेल, जर पंढरपूरचा विठोबा देव असेल तर आमचे तुकोबा जगद्गुरु आहेत, म्हणून ते मोठे नाही, हे मोठे. विठाला आता सांगा, तुकोबा मोठे का निळोबा मोठे? लय घोटाळा झाला. तुकोबा मोठे का निळोबा मोठे? निळोबा. निळोबा का मोठे सांगताय? जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले, बरोबर आहे, हे सगळ्यांनाच माहित आहे. हे सगळ्यांनाच माहित. आणि काय काय तरकटी करणारे काय म्हणतात, नाही महाराज अशा वैकुंठाला वगैरे गेले नव्हते, ही होत तेव्हा तिथं बघायला. नालायकपणा तुम्हाला सांगू का दादा, आपल्याच धर्माची लोक आपली थट्टा करतात, किती बैमानी आहेत. काय गाणे बी काढले तो गणपतीच्या आला बघा गणपती. तरुण मंडळ जेवढे गणपतीवाले बसलेत नाही तर तुमच्या पाया पडतो, एक बी जर फालतू गाणं गणपती पुढे लावलं मरण ना ती. आता गणपती फाशी घ्यायची बारी, चलावो ना नैनो से बांधे, त्याच्या गणपती पुढे. परवा एक पुण्यामध्ये असंच म्हातारा आलं, असं जॅकेट घातलेलं होतं, वराती पुढे नाचत होतं. समजा बोला मिळालं बोला धन लोकांना खाल्लं पाहिजे. तुम्हाला विचारतो बसलेल्या मावल्याने, मला सांगा, पोरग तुमचं
बापूंचं जेव्हा शांताबाई गाणे म्हणलं तेव्हा तुम्ही त्याला हाणलं का नाही नाही ना मारलं नाही का त्यानं शांताबाई म्हणलं की तुम्ही असं केलं पप्पाला आलं की दाखवायचं हा पप्पाला ते पप्पा दारात येतो तर पोरग रोकाची खा नदीच्या नाचायची बाब झालो आपण कशाला लाज वाटत नसते सांगतो चला ऐका नगर जिल्ह्यामध्ये शिरूर नावाचं गाव आहे एक 5-10 मिनिट विरोध सोडून द्या मला जेव्हा पेरायचं असतं ना तेव्हा मी आधी नांगरून घेतो आता पेरणार आणि मला पक्क माहित आहे मी पेरलेलं वाया जात नाही कारण मी पेरताना माझा विचार करून पेरत नाही माझ्या गुरुजींनी दिलेले ते पेरतो ऐका लक्ष देऊ शिरूर नावाचं गाव आहे त्या शिरूर मध्ये मकाशीर नावाचं एक कुटुंब राहायचं मकाशीर म्हणजे ब्राह्मण मकाशीर कुटुंबामध्ये निळोबा नावाचा एक महात्मा जन्माला आला पण गावची कुलकर्णी सांभाळण्याची जिम्मेदारी कुलकर्णी म्हणजे आताचा ग्रामसेवक सगळा हिशोब सातबारा ती शेत सारा मग त्याच्याकडे असत तर ती जिम्मेदारी त्यांच्याकडे असायची कसं असतं माहिती आहे का जे चांगले काम करायले वाक्य नाही काय जे चांगले काम करायले ना आता हे जे उत्सव कमिटी वालेच नाही त्यांना माहिती असेल आता एवढं करायलाच ना आपण रिकामे काम करायले त्यांना काम धंदे नाही देवाचा कोप होईल तुम्हाला एक मजा सांगू का जे म्हणते ना देवाचा कोप होईल त्याला म्हणायचं झोप तू घरी जाऊ एक गोष्ट सांगू का म्हणजे तुमच्या लक्षात येईल सांगू का वेळ आहे तुम्हाला चला ऐका एक बेंडकुळी होती 55 बेंडकुळ्याची 3 गिरनार पर्वत चढायला निघाले गिरनार कळतं दत्ता दिगंबराया हो सावया गिरनार पर्वत चढायला निघाले 11,000 पायऱ्या जाऊ 3,000 पायऱ्या चढल्या 55 जणी चढत होते तिथं पहिल्या बसलेल्या होत्या 100 त्या म्हणल्या सको पुढे नको जाऊ अगरबी पिवाण तैशू गरवाण मग ते 55 मधले 30 तिला घरी सुखी तिथं बाकीच्या 25 मधल्या चढणार 9,000 पायऱ्यावर गेल्या 24 जणांना तिथं बसलेले 100 ज्या होत्या तर 24 तिथून वापस आले 24 तिथून वापस एक बेंडकुळी फायनलला पोहोचली कुठं गिरनार दत्ताचं दर्शन घेतलं आता बेंडकुळीला उतरताना लोडच नाही ना उतरताना हो उतरताना डायरेक्ट 50 पायऱ्या एकदा ते आली खाली कुठं खाली आली की पत्रकार चित्रकार जमा झाले सगळे माफ करा पण सगळे जमा झाले आणि सगळ्यांनी त्या बेंडकुळीला विचारलं एक्झॅक्ट तुमचा काय अनुभव आहे गिरनार पर्वत चढत असताना तुम्हाला काय वाटतं गर्दी केली लोकांना लय गर्दी गाडीला सायकल धडकू द्या तोवर तर बाकी तुझा बाप आहे ते अडचणीत सापडला ते बेजार ऐका ना ऐका अशी गर्दी तयार अशी फुल गर्दी झाली मी तुमच्या पाया पडतो प्लीज ऐका अशी फुल गर्दी झाली आणि ते पोरगा आला तिचा कोणाचा बेंडकुळीचा पोरगा बेंडकुळीचा पोरगा बेंडकुळा मला काही गोष्टी अजून कळाल्या नाही माझी बुद्धी कमी पडते काही काही गोष्टीला स्त्रीलिंग पुल्लिंग जे आहे ना मला कळत नाही कधी कधी तुम्ही सांगता का मला प्लीज गाय मी स्त्रीलिंग सांगतो तुम्ही पुल्लिंग सांगता गाय बैल म्हैस रेडा बकरी बकरा मुंगी मुंगळा आहे काय नाल बर मुंगळा हा मुंगी हा बस काय होतं महाराज नाही हसवलं ना तर लोक म्हणजे कालच्या महाराजाला असेल ना लोकांना हसायला पाहिजे तो बेंडकुळा आला ऐका ना दादा इकडे लक्ष देऊ कथेतला एकही शब्द कीर्तनातला गेला ना कीर्तन लक्षात राहत नाही नीट आहे तो बेंडकुळा आला आणि आल्याबरोबर त्यानं बाकीच्या
सगळ्यांना बाजूला सरकवलं. ते पत्रकार म्हणला मी विचारायला एक प्रश्न. ते म्हणला माझी आई आहे. ते म्हणलं मग त्यांना विचारा ना एक्झॅक्ट त्यांना वरी जाताना कसं काय वाटलं. ते पत्रकाराला बाजूला घेऊन ती पोरगं काय म्हणलं माहिती आहे, तुम्ही तिला प्रश्न विचारून काय उपयोग नाही, बहिरी ती नाही कळालं तुम्हाला. 4G लावा 4G. ती एकटीच बहिरी होती म्हणून पर्वतावर पोहोचली. लक्षात येतं. तसं असं मोठं काम करायचं असलं ना गावातल्या कुणाचंच ऐकायचं ना आपलं आपलं चालायचं दादा. काम इरादे लाख बनते हैं बन के टूट जाते हैं, मंदिर वही बनाते हैं जिन्हें हनुमान बुलाते हैं. मकाशीर नावाचा परिवार. 10 मिनिट उशीर झाला कीर्तन सुटायला तर माफ करा. खालच्याला तर बरंच आहे. एका ठिकाणी असंच कीर्तन रंगात आलं. एक जण म्हणला चल द्या दुरुस्तर. दुरुस्तर नाही, फक्त तुमच्या डोक्यात कीर्तन घुसूस तर बोलणार. फक्त लक्ष द्या. तो मकाशीर परिवार. गावातल्या लोकांनी काळे केले. निळोबा चुकीचे आहेत असं सांगितलं. निळोबा